न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। नाथषष्ठी यात्रा काळात पैठण शहरात आध्यात्मिक वातावरण राहील, त्या दृष्टीने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे। पैठण येथील नाथषष्ठी महोत्सव 9 मार्च ते 11 मार्च या दरम्यान संपन्न होतोय। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पैठण तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली। नाथषष्ठी यात्रा काळात नगर परिषद, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, पोलीस प्रशासन यांची भूमिका महत्त्वाची राहणार असून या विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वारकरी समजून काम करावे। यात्रेसाठी राज्यभरातून पैठण नगरीत आलेल्या भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बैठकीत दिले। यात्रा काळात शहरातील विविध विभागातील अधिकाऱ्यांनी काय तयारी केली याचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला। पैठण पंचायत समितीच्या वतीने वारकरी भाविकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी, तर नगर परिषदेने शहर स्वच्छता आणि पिण्याचे पाणी यावर अधिक लक्ष केंद्रित करून शहरात डिजिटल होर्डिंग्ज लावण्यावर बंदी घालावी। यात्रा काळात शॉर्ट सर्किट आणि वीज पुरवठा खंडित होणार नाही याची पुरेपूर काळजी विद्युत महामंडळाने घ्यावी। 3 दिवस 24 तास वीज पुरवठा सुरळीत करावा। वारकरी ज्या रस्त्याने पैठण शहरात येणार आहे त्या रस्त्याची मरम्मत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने करून ज्या रस्त्याचे कामे चालू आहेत ती सर्व कामे यात्रा काळात बंद ठेवावी अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्या। यात्रेच्या 3 दिवसांच्या काळात दारू विक्रीवर बंदी ठेवावी। यात्रेदरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा। शहरातील खड्डे बुजविण्याचे काम नगर परिषदेने तातडीने हाती घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले। या बैठकीला महसूल उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव कुमारे, जायकवाडी धरण कार्यकारी अभियंता प्रशांत संत, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड यांच्यासह शहरातील सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते। न्यूज सुपरमनसाठी अनीस कुरेशी, छत्रपती संभाजीनगर।